हाय. साधी, सोपी आणि नॉनव्हेज अशी रेसिपी. चला तर मग बघूयात. वाह, किती छान. टेस्ट करून बघूयात. आहाहाहा! किती मस्त. आज माझ्या नवऱ्याची फरमाईश त्याच्यानुसार मी बनवलेले फिश. करता करता तुम्हाला साहित्य सांगते. 2 ओल्या बोंबील घेतल्या आहेत. धुवून वगैरे साफ करून त्यांनी कट करून दिल्या मला. बारीक असं चिरून घ्यायचं. नंतर आपल्याला पॉपलेट पण असेच धुवून घ्यायचे आहेत, स्वच्छ करून घ्यायचे आहेत. नंतर कढईमध्ये थोडं तेल टाकून, तेल गरम झालं की आपल्याला कांदा टाकायचा आहे. ही रेसिपी माझ्या मिस्टरांना खूप आवडली. टेस्टी पण झाली होती ना, म्हणून. कांदा छान होऊ द्यायचा. मग आपल्याला याच्यामध्ये मिरची ॲड करायची. 2-3 मिरच्या घेतल्या मी. आता आलं लसूण पेस्ट टाकायची. हळद, तिखट, गरम मसाला, धने पावडर मिक्स करून घ्यायचं छान. आणि जे बोंबील बारीक केलेले आहेत ते टाकायचं आहे. याच्यात पाणी वगैरे नाही टाकायचं. याला असंच होऊ द्यायचं, पण हलवत राहावं लागेल. थोडं मीठ टाकायचं. कोथिंबीर टाकायची. छान मिक्स करून घ्यायचं. जास्त वेळ नाही लागत, लगेच होते. मग मी हे एका भांड्यामध्ये काढून घेतलं आहे. आता पॉपलेटवर मी जिरे पावडर, धने पावडर, हळद, तिखट, मीठ, हे धने पावडर आहे. पहिले जिरे पावडर टाकली होती. आता लिंबू त्या साऱ्यांमध्ये पण टाकले मी आणि पॉपलेटवर पण टाकायचं. वरून थोडं तेल टाकायचं आणि याला छान लावून घ्यायचं. मी आलं लसूण पेस्ट विसरली होती, नंतर ती पण ॲड केली. आता हे लसूण आहे ना, त्याच्या पोटामध्ये भरायचे आहेत. कढीपत्त्याचे पानं पण टाकायचे आहेत त्याच्यात, 2-2, 3-3. आणि जे सारण होतं ना, त्याच्यामध्ये लिंबू पिळलं होतं ते कालवून घ्यायचं छान. आता ते पण भरायचं. जे जे नॉनव्हेज खातात ना, त्यांना ही रेसिपी नक्की आवडेल. करून बघा आणि मला नंतर सांगा कशी झाली म्हणून. आता याला धाग्याने पॅक करून घ्यायचं. गुंडाळून घेऊया धागा. बघा
ह्याला असेच 10 ते 15 मिनटं ठेवून द्यायचं. छान मुरू द्यायचे ते. आणि गॅसवर पुन्हा पॅन ठेवायचं. त्याच्यावर थोडं तेल लागेल, जास्त नाही लागत. बोंबील भरून ठेवलेले पॉपलेट आहेत ते आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. कारण आपल्याला डीप फ्राय नाही करायचं आहे, चालू फ्राय करायचं आहे, म्हणून थोडंच तेल लागेल. लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या 5-6 आणि कढीपत्ता तो पण टाकायचा त्याच्यावर आणि स्लो गॅसवर होऊ द्यायचं. आता याला आपण एका साईडनं झालं की उलटं करून घ्यायचं. बघा, वरनं थोडं मी तिखट टाकलं आहे. झाली की हो आपली रेसिपी तयार. या खायला. आणि कशी झाली मला नक्की सांगा. माझ्या मिस्टरांना तर खूप आवडले. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.